जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. ऐसेनी कर्मे जे जन्मती, त्यांसी पुण्यावरी अति प्रीती. पुण्य पाप दोन्ही झडती, तै नित्य मुक्ती पाविजे. ऐसा अति सूक्ष्म संकटी, मनुष्य देही होय भेटी. तेथेही अभिमान अति उठी, धनदारा दिठी विषयांच्या. मनुष्य देहींचे नि आयुष्ये, विषयी सायास करीती कैसे. अमृत देऊनी घे जैसे, तान्हे सावकाशे मृगजड. गंधर्व नगरींची ठाणी, घेतली देऊनी चिंतामणी. तैशी लटिकिया लागी आटनी, विषय साधनी नरदेहा. तोडुनी कल्पतरूंचे उद्यान, सायासीन ते वाहुनी रान. तेथे साक्षेपे पेरिली जान, आणुनी आपण विजया जैशी. तैसे नरदेह येऊनी नरान, करीते आयुष्याचा मातेरा. पूर्ण व्यवसावो शिनोद्धरान, उपहास निद्रा का निंदा. नित्य प्रपंचाची कटकट, सदा विषयांची खटपट. कदा आराईला चोखट, स्वेच्छा सारी पाट खेळणे. नाना विनोद टवाडी, नित्य विषयांची वाचाडी. त्यासी जपतान रामनामावळी, पडे दांत खिळी असंभाव्य. घरा आली कामधेनू, दवडीतीन पोसवे म्हणून. देवी श्रीराम नामनुच्चारुनु, नाडला जणू नरदेही. करिता नरदेही अहंकार, तव तो देहची क्षणभंगूर. देही देहवंता भाग्य थोर, जे भगवतपर भेटती. ज्यांसी भगवत भक्तीची अति गोडी, त्यांवरी भगवंताची आवडी. त्यांची भेटी तै होय रोकडी, जय पुण्याच्या कोळी तिष्ठती. ज्यांची आवडीच्या लोभा, भगवंतू पालटे आला गर्भा. दशावतारांची शोभा, जाहली पद्मनाभा ज्यांचिनी. ऐसे कृष्ण कृपा समारंभे, जे भगवंताचे वालभे. त्यांची भेटी तैची लाभे, जय भाग्ये सुलभे पै होती. निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानु कोटी. रोकड्या लाभती पाठोवाठी, तै होय भेटी हरिप्रियांची. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृतही हाता चढे. बरी हरिप्रियांची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. आता या ओवींचा अर्थ. अशा पाप पुण्याला साम्याने ज्याला मनुष्य जन्म मिळतो, त्याची पुण्यावर मोठी प्रीती असते. पुण्य आणि पाप ही दोन्ही जेव्हा पूर्ण नाहीशी होतात, तेव्हा नित्य मुक्ती लाभत असते. मोठ्या संकटाने मनुष्यदेह प्राप्त होत असतो, पण तेथे भयंकर अभिमान उठतो. धन, स्त्री, पुत्र आणि इतर विषय यांवरील अभिमान अधिक वाढतो. तहान लागली असता अमृत देऊन जसे मृगजळ प्यावे, त्याप्रमाणे मनुष्य देहाच्या अनमोल आयुष्यामध्ये विषयासाठी यातायात करीत असतो. चिंतामणी देऊन गंधर्व नगरे म्हणजे आकाशातील ढगांच्या निरनिराळ्या आकृत्या घ्याव्यात, त्याप्रमाणे खोट्या अशा विषय साधनासाठी नरदेहाचा नाश करून घेतो. कल्पतरूंचे उद्यान मोठ्या कष्टाने तोडून व त्याला दूर टाकून त्या ठिकाणी अभिनिवेशाने भांग पेरावी, त्याप्रमाणे जीव नरदेहाला येऊन आयुष्याचा नाश करून घेतात. इंद्रियाची तृप्ती हाच एक व्यवसाय आयुष्यभर करतात. नाहीतर कोणाचा उपहास करावा, टवाळकी करावी, निंदा करावी असे करतात किंवा झोप घेतात. दररोज प्रपंचाची तीच कटकट, विषयांची खटपट. त्यामध्ये वेळ मिळाला तर मनसोक्त सोंगट्यांचा डाव खेळतात. नाना तऱ्हेचे थट्टा मस्करी करतात. नेहमी विषयासंबंधी बडबड करतात. अशांना रामनाम जपा म्हणून सांगितले की त्यांची दात खिळी बसते. कामधेनू घरी चालत आली असता तिला पोसवत नाही म्हणून हाकलून द्यावी, त्याप्रमाणे श्रीरामनामाचा जप न केल्यामुळे माणूस नरदेह प्राप्त होऊन फुकट घालवितो. या नरदेहाचा अहंकार धरून राहिलो तर मुळातच हा नरदेह क्षणभंगूर आहे. येथे भगवंतांशी एकरूप झालेले
प्रेमी भक्त भेटणे हे परमभाग्याचे लक्षण आहे. ज्यांना भगवंताची अत्यंत गोडी असते त्यांच्यावर भगवंताचीही अत्यंत प्रेम असते. अशा भगवत भक्तांची प्रत्यक्ष भेट तेव्हाच होते की जेव्हा कोटी पुण्ये उभी राहतात. भक्तांच्या लोभानेच भगवंताने अनेक अवतार घेतले. या पद्मनाभाला दशावतारांची शोभा भक्तांमुळेच आली. याप्रमाणे ते भगवंताचे लाडके व श्रीकृष्ण कृपेस प्राप्त झालेले भगवत भक्त ते परमभाग्याने सुलभ होतात. त्यांची भेट होते. हृदयामध्ये निष्काम भाव प्रगट होतो. आत्मस्वरूपामध्ये दृष्टी व कोट्यानुकोटी पुण्ये उभी राहतात. त्यावेळी हरिप्रियांची भेट होते. एक वेळ वाघाचे व सिंहाचे दूध मिळेल, चंद्राचे अमृतही हाती येईल, परंतु हरिप्रियाची भेट मात्र होणार नाही. मोठे दुर्लभ भाग्य उदयाला आले तरच हे शक्य आहे. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.